मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला। शुक्रवारी सायंकाळी पुण्याच्या कोंढवा, सिंहगड रोड, आंबेगाव आणि कात्रज परिसरात हलक्या पावसाला सुरुवात झाली। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कडाक्याचं ऊन पडत होतं। एसी कूलर सुद्धा हात जोडून उभे राहिले होते। दुपारच्या वेळी पुण्यात कोणत्याही रोडवरून जाताना वाटायचं कोळशाच्या भट्टीतूनच चालतोय। पण अखेर वरुण राजानं पुण्याची काळजी घेतलीच। वाढलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना आज जो गारवा मिळालाय ना, त्यामुळं विषयच एंड झालाय। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। शुक्रवारी दुपारपर्यंत पुणे नेहमीप्रमाणे हॉट होतं। कडक ऊन, घामाच्या धारा आणि कधी एकदा पाऊस पडतोय अशी अवस्था। पण सायंकाळच्या सुमारास हवामानाने एकदम युटर्न घेतला। आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले, विजा कडकडल्या, सुसाट्याचा वारा सुटला आणि बघता बघता पुण्याच्या दक्षिण भागात पावसानं बॅटिंग सुरू केली। कोंढवा, सिंहगड रोड, आंबेगाव, कात्रज, सांगवी, बाणेर, शिवाजीनगर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या। पाऊस काय फार मोठा नव्हता, पण मातीचा जो सुवास सुटला ना, त्यानं पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकला। अखेर पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली। पुण्याचा पाऊस आणि ट्रॅफिक यांचं एक अतूट नातं। पाऊस पडला की पुण्यात ट्रॅफिक जाम होणारच, असं काही वेगळं सांगायची गरज नाही। अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांची तारंबळ उडाली। लोकांनी उड्डाणपुलांखाली, दुकानांच्या शेडखाली आश्रय घेतला। नेहमीप्रमाणे पुण्याच्या रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। रस्त्यांवर पाणीच पाणी झालं, त्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला। हा मान्सूनपूर्व म्हणजेच वळवाचा पाऊस आहे, पण भारतीय हवामान विभागानं पुणेकरांना आधीच इशारा दिला होता। हवामान खात्याचा अंदाज एकदम करेक्ट ठरलाय। हवामान खात्याने इशारा दिलाय, पुढील काही तास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सकाळपासून असलेल्या कडक उन्हाळ्यानंतर अचानक पुण्यात निसर्गानं रौद्ररूप धारण केलंय। गेल्या काही तासांमध्ये पुण्याच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला। उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला खरा, पण याच पावसानं आता पुण्याची दाणादाण उडवली। अनेक ठिकाणी महापूरसारखी परिस्थिती निर्माण झाली। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुण्यामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता, आपण सध्या बाणेर एरियामध्ये आहे आणि या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे। मान्सूनपूर्व पाऊस आहे हा, आणि या मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी पावसानं लावलेली आहे। आणि या मागेही काही दिवसांपूर्वी असा मुसळधार पाऊस झाला होता आणि रस्ते सुद्धा पाण्याखाली गेले होते। त्याचप्रमाणे आता सुद्धा आपण माझ्या मागे पाहू शकता की हे रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅनला विनंती आहे की रस्त्यावरचं पाणी दाखवा। जे रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि गाड्यांच्या सुद्धा पाण्याखाली, आता गाड्या सुद्धा या रस्त्यावरनं जात आहेत। काही ठिकाणी या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता की झाडे सुद्धा या ठिकाणी पडलेली आहेत। मोठा मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। पुण्याच्या बाणेर एरियामध्ये सध्या आपण उभा आहे। बाणेर एरियाबरोबरच शिवाजीनगर असेल, कात्रज असेल, हिंजवडी असेल, या भागात सुद्धा मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। गेल्या काही मिनिटांमध्ये हा पाऊस सुरुवात झाली आणि अत्यंत अचानक मुसळधारपणे पावसाला सुरुवात झाली आणि पुण्याच्या बाणेरमधील जे रस्ते अतिशय पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर हवामान विभागानं जे आहे ते कालच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता। त्याचप्रमाणे हा आज पाऊस सुरू झालेला आहे। त्याचप्रमाणे उद्या आणि परवा सुद्धा पुढील 24 ते 48 तासात सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार अशा पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। त्यामुळे नागरिकांना विनंती आहे, घरातून तुम्ही बाहेर पडू नका। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे। आता सुद्धा आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात विजांचा गडगडाट या ठिकाणी सुरू आहे आणि रस्ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। काही तास हा पाऊस असाच राहण्याची शक्यता आहे। बाणेरसह पुण्याच्या अनेक भागांमध्ये रस्ते ब्लॉक झाले आहेत, वाहतूक बंद झाली आहे। त्याचप्रमाणे नागरिक जे आहेत त्यांची दुकानं बंद झाली आहेत। रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या टपऱ्या असतील त्या सुद्धा बंद झालेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे पुण्याला धुडकून काढत आहे। विजांच्या कडकडाटासह पुढील काही तास सुद्धा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे पुणेकरांना आता सध्या उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा गारवा मिळाला असला तरी
या पावसानं पुणेकरांना झोडपून टाकले. त्यामुळं पुणेकरांनो, पावसापासून सावध राहा. अजून काही तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठी, पुणे. पुण्यात झालेला हा पाऊस साधा पाऊस नाही, तर निसर्गाचा थेट इशारा आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यात सूर्य आग ओकत होता. तापमान जवळजवळ 39°C पोहोचलं होतं. नागरिक घामाघूम झाले होते. पण दुपारी 3:30च्या सुमारास अचानक पश्चिमेकडून काळे ढग पुण्याच्या आकाशावर घोंगावू लागले आणि पाहता पाहता दुपारीच रात्रीसारखा काळोख दाटून आला. निसर्गाचा हा राडा पुणेकरांची परीक्षा पाहणारा ठरला. एका बाजूला उकाड्यापासून सुटका झाली, तरी दुसरीकडे पुण्यातील वाहतूक आणि नागरी व्यवस्था किती कमकुवत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. महापालिका प्रशासन आता तरी जागं होणार का? साचलेल्या पाण्याचा निचरा कधी होणार याकडे आता सर्व पुणेकरांचं लक्ष लागून राहिलं.